तू बोलल्यासारखं आम्हाला भेटण्यासाठी तू आमच्या पहिल्याच इथे आशीर आहे म्हणून तुला धन्यवाद करत आहे. कोटी कोटी धन्यवाद करत आहे पिता परमेश्वर. तू बोल प्रभू, तू कार्य कर प्रभू, तुझी इच्छा इथे परिपूर्ण होऊन दे प्रभू. तू महान काम करणारा परमेश्वर आहे. तू महान काम इथे करत आहे, करणार आहे म्हणून तुला धन्यवाद करत आहे पिता परमेश्वर. सैतान तू आगलेला आहे, तू पायाखाली आहे. येशूच्या नावाने सर्वांना चोट आणि निघून जा सैताने. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने हे जगा पूर्ण आम्ही कव्हर करत आहे. येशूच्या नावाने आम्ही मागत आहे. आमेन. मोबाईल सायलेन्स मध्ये ठेवा सर्वांनी आणि पूर्ण लक्ष ठेवा आणि कुठलं डिस्टर्ब होऊ नको. तुम्ही पूर्ण लक्ष ठेवा, मुलांना सांभाळा आणि मोबाईल सायलेन्स मध्ये ठेवा. योहानाच्या सुवर्तमान 10 अध्याय. अध्याय 10 वचन. योहान 10:10. चोर येतो तो केवळ चोरी, कात व नाश करावाच येतो. मी जर त्याला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो. हालेलुया. चोर येतो तो केवळ चोरी, कात व नाश करावाच येतो. मी जर त्याला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो. हालेलुया. हे जगामध्ये परमेश्वर आहे, ते आम्हाला जीवन देण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. आणि ते विपुलपणे परिपूर्ण जीवन आम्हाला देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. आणि चोर कोण आहे? सैतान आहे. तो आमच्या चोरी करण्यासाठी, कात करण्यासाठी, नाश करण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. आता परमेश्वर आमच्या जीवनामध्ये असलं तर आम्हाला जीवन मिळणार, ते विपुलपणे मिळणार आहे. हालेलुया. सैतान आमच्या जीवनामध्ये कार्य केलं तर ते आम्हाला नाशच करणार आहे. हालेलुया. सैतान आमचा नाश करणार आहे, परमेश्वर आम्हाला जीवन देणार आहे. हालेलुया. सैतान नाश करण्यासाठीच आहे आणि काही करणार नाही आहे. आणि येशू ख्रिस्त जीवन देण्यासाठीच आहे. येशू ख्रिस्त कधी नाश करणार नाही आहे. हालेलुया. वचन. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. हालेलुया. येशू ख्रिस्तच खरा परमेश्वर आहे. खरा परमेश्वर आपल्या लोकांसाठी आपला जीव देतो. येशू ख्रिस्त खरा परमेश्वर आहे म्हणून तो आमच्यासाठी आपलं जीवन बळी दिला आहे. आमच्या पापांसाठी येशू ख्रिस्ताने आपलं जीवन बळी दिलेलं आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तच खरा परमेश्वर आहे म्हणून तो आमच्यावर प्रेम करत आहे. तो आमचे निर्माण करता आमच्यावर प्रेम करत आहे म्हणून आमच्यासाठी त्याने आपल्या जीवनाची बळी दिलेला आहे. हालेलुया. आम्ही दुसऱ्यांना काहीतरी मदत करतो, काहीतरी करतो म्हणजे त्याच्यावर प्रेम असलं तर आम्ही करणार आहे. हालेलुया. असंच परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. किती प्रेम करत आहे? आमच्यासाठी आपलं जीवनच पदस्तंभामध्ये बळी दिला, एवढं प्रेम करत आहे. कुठल्या गोष्टी या जगामध्ये येशू सोडून तुम्हाला एवढं प्रेम करू शकणार नाही आहे, करणार पण नाही आहे. येशू सोडलं तर खाली एकच आहे, सैतान आहे. तो खाली नाश करण्यासाठीच आहे. स्वतःला फसवून घेऊ नको. हालेलुया. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी जीवन देत आहे आणि दुसरा सैतान आहे, ते नाश करण्यासाठीच आहे. हालेलुया. आणि सैतान चांगलं देणार आहे, चांगलं दिलं आहे, ते चांगलंच आहे असं सैतान आम्हाला फसवण्यासाठी आम्ही चान्स नाही दिला पाहिजे. हालेलुया.
8वा अध्याय त्याच्यामध्ये योहान सुवर्तमान 8:44 8वा अध्याय 44 तुम्ही आपला बाप सैतान येपासून दाला आगे आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावास इच्छितो तो प्रारंभापासून मनुष्य घातक होतो आणि तो सत्यात टिकला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही तो खोटा बोलतो तेव्हा तो स्वतःच बोलतो कारण तो लेबाड व लेबाडीचा बाप आहे इकडे आम्हाला काय घ्यायचे आहे मेन हे पॉइंट आहे तो प्रारंभापासून मनुष्य घातक होतो अजून मनुष्य घातकच आहे सैतान हालेलुया सैतान माझ्यामध्ये असलं तर दुसऱ्यांना तर त्रास देणार आहे पण माझे जीवन पण नाश करून टाकणार आहे कोणाच्या भला करणार नाही आहे ते मनुष्य घातक पहिल्यापासूनच आहे हालेलुया कोणाचे बरं करू शकणार नाही आहे योहानाचे पहिला पत्र 3रा अध्याय 8वा वचन पाप करणारा सैतानाचा आहे कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे सैतानाची कीर्ती नष्ट करण्यासाठीच देवाचे पुत्र प्रगट झाला येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला आता पहिला आदाम आणि हवा पाप केलाय त्याच्यापासून जन्मलेला सगळं पाप केलाय पाप करणारा सैतानाचे गुलाम आहे आणि सैतान त्यांना नाश करत आहे हालेलुया आता येशू ख्रिस्त कशासाठी आलाय सैतानाचे कार्य नष्ट करण्यासाठी आलाय हालेलुया आणि दुसरीकडे आहे येशू ख्रिस्त आलाय आणि सैतानाच्या बंधनातून आम्हाला सोडवण्यासाठीच येशू ख्रिस्त आलाय येशू ख्रिस्तच आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवू शकतो हालेलुया सैतानापासून येशू ख्रिस्तच आम्हाला सोडवू शकतो सैतान कोणावर अधिकार करणार आहे पाप केलेला त्यांच्यावर अधिकार करणार आहे म्हणून येशू ख्रिस्त काय केलाय आमचे पाप स्वतःवर घेतलं आणि वधस्तंभामध्ये नेलाय आमच्या पापासाठी प्रायश्चित्त येशू ख्रिस्त केलाय म्हणून येशू ख्रिस्तच सैतानाच्या बंधनातून आम्हाला सोडवू शकतो आणि कोणी नाही आहे हालेलुया आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला सैतानाचे कार्य नष्ट करण्यासाठी त्याच्या बंधनातून आम्हाला सोडवण्यासाठीच येशू ख्रिस्त या जगामध्ये आलाय देवाची इच्छा काय आहे तुम्हाला सैतानाच्या बंधनातून छुटकारा मिळाला पाहिजे हेच देवाची इच्छा आहे म्हणूनच आलाय हालेलुया कलस्करास पत्र पहिला अध्याय 13वा वचन त्यांनी आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं ते पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे हालेलुया आमच्या पापांसाठी येशू ख्रिस्त खंडणी भरलाय म्हणून आपल्या पापांची क्षमा झालाय म्हणून देवाने काय केलाय सैतानाच्या राज्यातून आम्हाला आणून आता देवाच्या राज्यामध्ये देवाच्या पुत्राच्या राज्यामध्ये आम्हाला आणून ठेवलेला आहे आमच्या पापांसाठी हिसाब क्लिअर केला येशू ख्रिस्ताने हालेलुया मंडळी सर्वांनी ऐका तुमच्या पापांसाठी प्रायश्चित्त पूर्ण केलाय
येशू ख्रिस्तानी. हालेलुया. तुमच्या पापासाठी येशू ख्रिस्तानी खंडणी भरलेला आहे. आता तुम्हाला शैतानाच्या गुलामात राहायचं नाही आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला सोडवून आपला पिता परमेश्वर तुम्हाला सोडवून आपलं प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणून ठेवलेला आहे. हालेलुया. आता तुमच्या जीवनामध्ये शैतान कार्य करण्यासाठी काही अधिकार नाही आहे. कानूनी अधिकार काही नाही आहे. हालेलुया. एक प्रॉपर्टी, एक जमीन कानूनी हिसाबाने आमच्या दालत, कानूनी हिसाबाने कोणी ते जमीन घेऊ शकणार नाही आहे. पण चोर प्रयत्न करू शकतो. हालेलुया. चोर आतमध्ये आला, जमीन आपलं कंट्रोल मध्ये ठेवलं तर आम्ही काय केलं पाहिजे आहे? पोलीस स्टेशन, कोर्ट मध्ये जाऊन त्याला आकलू शकतो. हालेलुया. आणि आमचे जमीन आम्ही सुरक्षण केलं पाहिजे आहे. आमच्या जीवनामध्ये शैतान असलं तर, चोर असलं तर आम्ही त्याला विरोध केला पाहिजे आहे कानूनीने. आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त हिसाब क्लिअर केलाय. माझ्या जीवनामध्ये तुला काही संबंध नाही आहे. माझे जीवन सोड आणि निघून जा. आम्ही स्वतः तोंडाने बोलून त्याचे विरोध केला पाहिजे. ते वेळी ते पळून जाणार आहे. आज जाणार आहे. आज जाणार आहे. आज तुमच्या आमच्या छुटकाराचा दिवस आहे. हालेलुया. चोरासारखे आमच्या जीवनामध्ये येत आहे आणि कार्य करून आमचे जीवन नाश करण्यासाठी प्रयत्न करत असतात. हालेलुया. पहिला तिमोथी 2 अध्याय 4 वचन. पहिला तिमोथी 2 अध्याय 4 वचन. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांनी सत्याचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त पोचावे. हालेलुया. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाच्या सर्वांच्या तारण झालं पाहिजे. हालेलुया. आणि सर्वांना सत्य समजलं पाहिजे. हे पिता परमेश्वराची इच्छा आहे. सर्वांचं तारण झालं पाहिजे. सर्वजण सत्य, सर्वांना सत्य समजलं पाहिजे. हे देवाची इच्छा आहे. हालेलुया. तुमच्या बरोबर देव बोलत आहे. तुम्हाला सर्वांचं तारण झालेलं आहे. तुम्हाला सत्य समजलं पाहिजे याची इच्छा आहे. कोणाची इच्छा आहे? देवाचीच इच्छा आहे. योहान सुवर्तमान 8 अध्याय 32 वचन. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. परमेश्वराची इच्छा काय आहे? सर्वांना सत्य समजलं पाहिजे. आता तुम्हाला सत्य समजणार आहे. ते सत्य तुम्हाला बंधन मुक्त करणार आहे. हालेलुया. सत्य काय आहे? तुमचं पाप सगळं येशू ख्रिस्त घेतलाय आणि तो वधस्तंभामध्ये मेलं, पुन्हा उठलाय. तुमच्यावर आता पापांची बोजा नाही आहे. पापासाठी येशू ख्रिस्ताने पूर्ण खंडणी भरलेला आहे. तुम्ही शैतानाच्या राज्यातून पिता परमेश्वराने तुम्हाला काढून आपलं प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणून ठेवलेला आहे. हालेलुया. तुम्हाला पिता परमेश्वराने अंधकाराच्या सत्तेतून, शैतानाच्या सत्तातून पूर्ण बाहेर काढलाय आणि आपलं प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलेला आहे. हालेलुया. आमच्यावर आता शैतानाला काही अधिकार नाही आहे, संबंध नाही आहे. हालेलुया. आमच्या पापांसाठी येशू ख्रिस्ताने हिसाब चुकवलेला आहे. येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे. येशू ख्रिस्तच आम्हाला छुटकारा देऊ शकतो.
कारण येशू ख्रिस्तच आमच्या पापाची हिसाब चुकवलेला आहे. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काय होणार आहे. तुम्ही विश्वास ठेवा. आज सैतानाच्या बंधनातून देव तुम्हाला सोडवणार आहे. आमेन. देव तुम्हाला सोडवण्यासाठी आम्ही कोणी इथे यायचे पहिलेच इथे देव आमच्या वाट बघत आहे. तुम्ही रडू नको. हालेलुया. देव ना बदलणारा परमेश्वर आहे. देव सांगत आहे ते गोष्टीवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. पुन्हा मी सांगत आहे आज छुटकाराचा दिवस आहे. आमेन. देव आमच्या मध्ये आहे. हालेलुया. योहानाचे सुवर्तमान 8 मध्ये 37 वचन 36 36 म्हणून तर पुत्र तुम्हाला बंधन मुक्त करेल तर तुम्ही खरोखर बंधन मुक्त व्हाल. हालेलुया. पुत्र कोण आहे. येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला बंधन मुक्त करत असलं तर तुम्ही खरंच बंधन मुक्त होणार आहे. आता येशू ख्रिस्त तर आमच्या पहिलेच इथे वाट बघत आहे. तुम्हाला बंधन मुक्त करण्यासाठी येशू ख्रिस्त आमच्या पहिलेच इथे आलेला आहे. परमेश्वर इथे आमच्या मध्ये उपस्थिती आहे. येशू ख्रिस्त आमच्या मध्ये उपस्थिती आहे. विश्वास ठेवा तुम्ही. हालेलुया. आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी परमेश्वर आमच्या पहिलेच इथे वाट बघत आहे. हे माझी योजना नाही, देवाची योजना आहे. हालेलुया. देवाची योजना आहे. विश्वास ठेवा. तुम्ही देवाचे चमत्कार बघणार आहे. आज खरंच परमेश्वर मोठा गोष्टी करणार आहे. हालेलुया. मोठा गोष्टी करण्यासाठीच परमेश्वर आमच्या मध्ये उपस्थिती आहे. लूक सुवर्तमान 8वा अध्याय लूक 8వ అధికారం లూకా 8 26వ 26 వచనపాसून 8:26 लूका 8वा अध्याय 26 वचनापासून मग ते गलिलच्या सोमवारील सरोवरील गरसेनकराच्या प्रदेशात येऊन पोहोचला. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बऱ्याच कालापर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला ना होतो. हालेलुया. येशू ख्रिस्त ते प्रदेशामध्ये आला. त्यावेळी एक माणूस भेटला आणि तो माणूसला दुष्ट आत्मा लागलेलो होतो. म्हणजे सैतान त्याच्यामध्ये होतो. हालेलुया. म्हणून तो काय करत ना होता, कपडा घालत ना होतो. हालेलुया. आणि काय करताय तो कपडा घालणार नाही आणि घरात पण राहणार नाही आहे. हे सगळं कशामुळे आहे. सैतान त्याच्यामध्ये वास करत आहे. हालेलुया. दुष्ट आत्मा वास करत आहे. म्हणून तो कपडा पण घालत ना होतो, घरात पण रोवत ना होतो. तो कबरातून रागत होतो. हालेलुया. घरामध्ये नाही आहे, समसान भूमी कब्रस्थानामध्ये तो रागत होतो. कारण काय आहे, ते माणसाचे काही दोष नाही आहे, त्याच्यामध्ये सैतान रोवत होतो. सैतान आहे म्हणून तो कपडा घालून देत ना होतो स्वतःला आणि घरात ना रोवत होतो आणि कब्रस्थानामध्ये रोवत होतो. कारण काय आहे, त्याच्यामध्ये जे दुष्ट आत्मा आहे याचा परिणाम आहे. हालेलुया. तो येशूला बघून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाले, येशू परात्पर देवाचे पुत्रा, तू मधी का पडतोस.
मी तुला विनंती करीतो, मला पीडा देऊ नको, कारण तो ते अशुद्ध आत्म्याला ते माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. त्यांनी त्याला पुष्कळ वेळा पछाडलं होतो आणि साखळ्याने वा बेड्याने बांधून बारात ठेवलेलं असतानाही तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. हालेलुया. चेन घालून बांधून ठेवलं तर पण ते चेन तोडून त्याला जंगलामध्ये नेत होतं, कारण त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा होतो. हालेलुया. येशूने त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्याने म्हटलं सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. सैन्य म्हणजे खूप दुष्ट आत्मा त्याच्यामध्ये होती. हालेलुया. खूप दुष्ट आत्मा त्याच्यामध्ये होता, म्हणून त्याच्या कंडिशनच बिघडून गेलाय. हालेलुया. असं करत राहिलं तर घराचे लोक कोण ठेवणार आहे? आणि तो स्वतः घरात राहणार, ते सोडून गेला आणि कपडा घालत नाही आहे. याच्या कंडिशन असं कसं झालाय? त्याच्यामध्ये शैतान म्हणजे दुष्ट आत्मा रागत होता, म्हणून त्याच्या परिस्थिती असं झालेला आहे. हालेलुया. येशूने त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्यांनी म्हटलं सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. हालेलुया. खूप दुष्ट आत्मा त्याच्यामध्ये होता, म्हणून त्याच्या जीवन असा शैतानाने नष्ट केलेला आहे. हालेलुया. ती त्याला विनंती करीत होती की आम्हास आगात कृपात जाण्याची आज्ञा करू नको. तिथे डुकराचा मोठा कलूक डोंगरात चरत होता, ते आम्हास जाऊन दे असे त्यांनी त्याला विनंती केली. हालेलुया. आता येशू ख्रिस्ताने त्याला सोड नये का असं म्हटलं नंतर ते दुष्ट आत्मा अधोलोकात पाठवू नको, आम्हाला हे डुकरामध्ये पाठवा असं स्वतः विनंती करत होतो. आता याच्यातून काय समजत आहे? येशू ख्रिस्त सांगितलं तर ते दुष्ट आत्मा गेलंच पाहिजे आहे. हालेलुया. तोच येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आला आहे, आम्हाला सर्व बंधनातून सोडवण्यासाठी. हालेलुया. विश्वास ठेवा. मग त्यांनी तेच जाऊ दिलं. येशू ख्रिस्ताने सांगितलं डुकरामध्ये जावा. तेव्हा भूते ते माणसातून निघून ते डुकरात शिरली आणि तो कडक धावत जाऊन कडावरून सरोवरात पडलं आणि भूत मरून मेलाय. हालेलुया. खूप डुकर एकत्र होतो, ते सगळं डुकर मरून समुद्रात पडलं आणि भूत मरून तो डुकर सगळं मेलाय. हालेलुया. कारण खूप दुष्ट आत्मा त्याच्यामध्ये होतो, ते सगळं बाहेर आला आणि सगळं डुकरामध्ये गेलं, ते सगळं डुकर पडून मेला आहे ते. हालेलुया. आता त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा राहिला, म्हणून त्याचे जीवन असं झालेलं आहे. हालेलुया. आता आमच्यामध्ये शैतानाचे बंधन असलं तर हालेलुया आम्ही देवाच्या स्तुती आराधना फ्री करू शकणार नाही आहे, बायबल फ्री वाचू शकणार नाही आहे. हालेलुया. देवाकडे जास्त वेळ प्रार्थना करू शकणार नाही आहे. हालेलुया. हे सगळ्या गोष्टी आम्हाला अडकलन करणार आहे. आमच्यामध्ये वास करत असलं तर दुष्ट आत्मा ते आम्हाला अडकलन करणार आहे. काहीतरी काम आठवण करून देणार, नाहीतरी इकडे जा तिकडे जा काहीतरी करून देवाच्या जवळ बसू देणार नाही आहे. बसलं तर पण अर्धा तास पाऊण तास असं कमीच कमी बसत राहणार आहे. हालेलुया. जास्ती वेळ देवाच्या जवळ बसू तो देणार नाही आहे. का देणार नाही आहे? जास्ती देवाच्या जवळ बसला दुष्ट आत्मा निघून बाहेर गेलं पाहिजे, शैतानाचे बंधन तुटणार आहे, म्हणून तो आम्हाला बसू देणार नाही आहे, अडकलन करणार आहे. हालेलुया. 33 वचन.
तेव्हा भूते ते माणसातून निघून ते डुकरात शिरली आणि ते कलप धावत ते पाणी पडून सगळं मेलाय. मग ती चरणारी माणसे हे झालेलं बघून पळाली आणि त्यांनी गावात वा शेतात मळ्यात जाऊन हे वर्तमान सांगितलं. तेव्हा जे झालं ते बघण्यास लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर जे माणसातून भूते निघाली होती तो येशूच्या पायाजवळ बसलेलं. पहिला कसं होतं, कब्रस्तान मध्ये होतं, कपडा घालत ना होतो, घरात ना होतो, किती चेन मध्ये घालून बांधून ठेवला तर पण तो तोडून जात होतो. आता कुठे येलाय, येशू ख्रिस्ताच्या पायामध्ये बसलेला आहे. पहिला सैतानाचे बंधन होतो, आता बंधन सगळं गेलं आहे बाहेर, आता येशू ख्रिस्ताच्या पायात बसलेला आहे. हालेलुया. बंधन आमचे किती सुटत आहे तेवढा देवाच्या जवळ आम्ही बसणार आहे. हालेलुया. तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला. आता काय, कपडा घातलाय. आता पहिला काय, कपडा घालत ना होतो, आता काय आहे, आतमध्ये आहे सगळं बाहेर गेलाय. आता कपडा घातलेला वा सुट्टीवर असलेला. पहिला ते काय करत होतं त्याला माहिती नाही, कारण तो करत नाही होत, त्याच्यामध्ये असलेलं दुष्ट आत्मा भांडण करत होती, सगळं करत होती. आता काय, सुट्टीवर असलेलं त्यांना आढळलं आहे. आता चांगलं झालाय, टोटल बघितलं तर आता माणसासारखे आहे, तो बरा झालाय. कारण काय, आतमध्ये आहे ते सगळं बाहेर सैतानाचे गेलाय, आता तो फ्री झालाय म्हणून बरा झालाय. तेव्हा त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिलं होतं त्यांनी तो भूतग्रस्त कसं बरा झाला हे ते सांगितलं. तेव्हा करशेकरांच्या जवळच्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली, कारण ते पार कबरले होते. मग तो मच्छीवात बसून परत जाण्यास निघाले. तेव्हा जे माणसातून भूते निघाली होती तो त्याच्या जवळ अशी मागणी करत होता की मला आपल्या जवळ राहून दे. आता स्वतः तो काय बोलत आहे, पहिला घरातच नाही होत होतो, कब्रस्तान मध्ये होतो, आता स्वतः काय बोलताय, मला तुमच्या जवळच राहायचं आहे. बंधन आमचे सगळं सुटलं आहे, आम्ही येशूच्या जवळ राहणार आहे. आता येशूच्या जवळ आम्ही फ्री राहू शकत नाही आहे, बंधन आहे, ते अडकलन करताय. जाऊ नको येशूकडे, कारण येशूकडे गेलं तर ते सगळं बंधन निघून जाणार आहे. हालेलुया. बायबल वाचण्यासाठी मन लागत नाही आहे, प्रार्थना करण्यासाठी मन लागत नाही आहे, उपवासासाठी इच्छा नाही आहे आणि प्रार्थनामध्ये येण्यासाठी मन नाही आहे. सगळं बंधन आहे, ते ओढताय, जाऊ नको. हालेलुया. ते सगळं बाहेर गेलं तर आम्ही देवाच्या जवळ बसणंच पसंत करणार आहे. हालेलुया. परंतु त्यांनी त्याला निरोप देऊन सांगितलं, आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठा कीर्ती केली ते सांगत जा. मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कीर्ती केली होती ते गावभर घोषणा करीत फिरलं. हालेलुया. बंधनातून आम्ही सुटकारा मिळाला ना करच आम्ही देवाच्या जवळ बसणार आहे, देवाच्या स्तुती करणार आहे, देवाच्या साक्षी सांगणार आहे, येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये असं केलं आहे. कधी कधी आम्हाला साक्षी सांगण्यासाठी लाज वाटत आहे, साक्षी सांगत नाही आहे, बंधनात आहे. हालेलुया. पूर्ण फ्री झाला आहे, आम्ही नक्की देवाच्या नाव गोर करणार आहे. देवाने माझे जीवन बदललं आहे, देव माझ्या जीवनामध्ये हे केलं आहे. आम्ही बायबल वाचणार, उपवास करणार, प्रार्थना करणार, देवाच्या सेवामध्ये आम्ही सामील असणार आहे. सगळ्या गोष्टी आपोआप होणार आहे, त्याच्यामध्ये सामील नाही आहे. कुठेतरी आमच्या जीवनामध्ये बंधन आहे, पण परमेश्वरच मोठा आहे, परमेश्वराकडे आकाश पृथ्वी पूर्ण अधिकार आहे. ते सगळं आज तोडण्यासाठीच येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. येशू बरोबर
आम्हाला चेलूक देणार नाही आहे. हे सगळ्या गोष्टी शैतानाचे बंधन आमच्यामध्ये असलं तर येशू बराबर आम्हाला चेलूक देणार नाही आहे. थोडा येशू बराबर चलणार आहे, नंतर थोडा जे काय आहे आतमध्ये त्याची इच्छा अनुसार ते गोष्टी थोडा करणार, आणि दुसरा आत्मा आहे ते इच्छा थोडा करणार आहे, हे थोडा करणार, हे थोडा करणार, येशूचे पण थोडा करणार आहे. हालेलुया. पण देवाची इच्छा पण काय आहे, आमचे पूर्ण जीवन येशू ख्रिस्तालाच पाहिजे आहे. हालेलुया. इथे आम्ही समजून घेतलं पाहिजे, येशू ख्रिस्त आम्हाला जीवन देण्यासाठी आहे, शैतान आम्हाला नाश करण्यासाठी आहे. आम्ही समजून घेतलं पाहिजे आहे. हालेलुया. आम्हाला येशू ख्रिस्त एकच बस, बाकी सगळं बंधन तुटलं गेलं पाहिजे, माझे जीवन सोडून बाहेर गेलं पाहिजे, हे आम्ही समजलं पाहिजे आहे. आम्ही नाकारलं पाहिजे आहे आमच्या जीवनातून. हालेलुया. आता हे घर चांगलं बांधलं आहे, आम्ही ते घरामध्ये राहण्यासाठी जात आहे. हालेलुया. आणि तिथे आम्ही गेल्या वस्तू सगळं घेऊन गेल्या, नंतर थोडासा 4-5 विंचू, काकरोच, उंदीर, मांजर, कुत्ता, साप हे सगळं घेऊन जाऊन ठेवणार काय? आमच्या पहिल्या गावात एक मांजर होतं, त्यांनी काय केलं, उंदीर मेलं होतं, ते घरात आणून ठेवून काढलं, पूर्ण रक्त पसरला. हालेलुया. हे सगळ्या गोष्टी असलं तर आम्हाला फिरी तिथे राहू शकणार नाही आहे, आमच्यासाठी अडकलन होणार आहे. आणि साप विंचू हे सगळं आम्हाला टाचलं तर आम्ही थोडा मरणार आहे. घर क्लीन असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, आम्हाला नुकसान करणाऱ्या गोष्टी तिथे नसलं पाहिजे आहे. मांजर, कुत्रा पण आता चांगला आहे, ते पाळत आहे, ते ठीक आहे. हालेलुया. पण साप विंचू हे सगळं आमच्या घरामध्ये असलं तर आम्हाला ते नाश करून टाकणार आहे. हालेलुया. आम्ही पण घर आहे. हालेलुया. आता परमेश्वर आम्हाला स्वतःचे मंदिर म्हणून विकत घेतलेलं आहे, आम्हाला मंदिर म्हणून त्यांनी निवडलेलं आहे. आम्ही काय आहे, देवाचं मंदिर आहे. हे मंदिरात खाली परमेश्वरासाठी पाहिजे म्हणून आम्हाला मंदिर म्हणून निवडलेलं आहे, आणि परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करायची इच्छा आहे. हालेलुया. समज ना समज आमच्या पापामुळे काय काय शैतानाच्या गोष्टी आमच्यामध्ये पण आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, ते गोष्टी पण आमच्यामध्ये आहे, म्हणून ते पूर्ण आम्हाला देवाची योजना पूर्ण करण्यासाठी, देवाच्या बरोबर चालण्यासाठी, पूर्ण मन देवाकडे लावण्यासाठी ते अडकलन करत आहे. आता हे बाकीच्या शैतानाच्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या आमच्या जीवनातून, आम्ही पूर्ण फ्री होणार आहे आणि पूर्ण देवाच्या मागे आम्ही चालणार आहे. हालेलुया. आणि पूर्ण फ्री झाला आम्ही, देवाच्या गोष्टी बायबल वाचणं आम्हाला आवड होणार आहे, आणि बायबल वाचूया, आणि स्तुती आराधना करूया, आणि प्रार्थना करूया. हालेलुया. आणि सुवार्ता सांगूया, आणि लोकांचं तारण झालं पाहिजे, आणि लोकांना मदत करूया. हालेलुया. देवाच्या गोष्टी सगळ्या आमच्या जीवनातून अडकलन पूर्ण गेलं तर फ्री निघून येणार आहे. ते वेळी देवाने जे काय आमच्यामध्ये वरदान दिलं आहे ते पूर्ण फ्री आमच्या जीवनातून बाहेर येणार आहे. हालेलुया. म्हणून शैतानाचे जे काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहे, आमच्या तोंडाने आम्ही नाकारलं पाहिजे, त्याच्या विरुद्ध केलं पाहिजे, नंतर ते पळून जाणार आहे. पूर्ण आम्ही फ्री होणार आहे, आणि देवाच्या मार्गात आम्ही चालणार आहे, देवाच्या जोगल बसणार आहे. ते वेळी देवाची योजना आमच्या जीवनामध्ये आम्ही पूर्ण करणार आहे. हालेलुया. शैतानाचे बंधन आमच्यामध्ये असलं तर, आता मला बांधून ठेवलं तर मी इथपर्यंत जाणार आहे, याच्या पुढे जाऊ शकणार नाही, कारण एवढंच दुरीचे लांब आहे, आणि मला बांधून ठेवलं आहे. हालेलुया. कोण कोणाच्या इथून इकडे गेल्यानंतर बांधून ठेवला आहे, कोण कोण याच्या पुढे गेल्यानंतर बांधून ठेवला आहे.
सगळं आता बंधन तोडलाय, आम्ही पूर्ण फ्री होणार आहे. येशू बरोबरच आम्ही अजून पुढे जाऊ शकणार आहे. हालेलुया. आमचे जीवन आम्ही परखलं पाहिजे. आम्ही सैतानाच्या नाकारलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये तुला काही संबंध नाही आहे. होय, मी पाप केला आहे, पण माझ्या पापासाठी येशू ख्रिस्ताने हिसाब चुकवला आहे. आता माझ्या जीवनामध्ये तुझा काही संबंध नाही, अधिकार नाही आहे. माझे जीवन सोड आणि निघून जा, हे आम्ही केलं पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्या हृदयामध्ये पूर्ण वास केलं पाहिजे आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला मंदिर म्हणून निवडलं आहे. परमेश्वरालाच पूर्ण स्थान आमच्या जीवनाचे दिलं पाहिजे आहे. हालेलुया. सैतानाला पूर्ण आम्ही नाकारलं पाहिजे आहे. हालेलुया. जे वेळी आम्ही नाकारतो, त्याचे विरुद्ध करतो, तो आमचे जीवन सोडून निघून जाणार आहे. हालेलुया. आमचे घर कोणाला तरी आम्ही भाड्याने दिलं, 11 महिना करार केलाय, 11 महिना संपलाय. संपल्यानंतर तो खाली करत नाही, तर नंतर आम्ही पोलीस स्टेशन कोर्ट मध्ये मदतीसाठी जाऊ शकतो. हालेलुया. ना समज आपल्या जीवनामध्ये आम्ही जगा दिलाय. आता आम्हाला सत्य समजलाय, सैतान वाईटच करणार आहे, त्याला आम्ही नाकारला पाहिजे. हालेलुया. आणि देव आमच्या सर्व काय आहे, बरोबर देव आम्हाला मदत करणार आहे. देव आमच्या मध्ये आहे. देव ऑलरेडी तयार आहे. आम्ही नाकारला, आमच्या जीवनातून सैतानाचे बंधन तुटणार आहे, सर्व निघून जाणार आहे. हालेलुया. आता थोडासा मी बोलत आहे. आता एक बघा, थोडासा उदाहरण सांगतो मी. इथे आता महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची आहे? बीजेपी आहे आणि अजित पवार गट राष्ट्रवादी आहे आणि शिंदे गट, तीनों पार्टी मिळून सत्ता चालवत आहे. हालेलुया. आता काहीतरी कानून आणायचं आहे, काहीतरी करायचं असलं तर बीजेपी आपल्या मर्जीने करू शकणार नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट ते आपल्या मर्जीने करू शकणार नाही आहे. थोडा वार बीजेपीची इच्छा होणार आहे, थोडा वार ए पार्टीची इच्छा होणार, थोडा वार ए पार्टीची इच्छा होणार आहे. तिघ जण एक राज्यामध्ये मिळून राज्य करत आहे, 3 पार्टी. हालेलुया. असंच आमच्या जीवनामध्ये परमेश्वर पण आहे, बाकी सैतानाच्या गोष्टी पण असलं तर आमच्या जीवनामध्ये पण तेच होणार आहे. आम्हाला एकच निवड करायची आहे, परमेश्वर आणि सैतानाच्या आमच्यासाठी फायदा होणार असला तर पण त्याचे विरोध केला पाहिजे आम्ही. आता नवीन करारामध्ये पाऊल माहिती आहे, ते एक जगामध्ये सांगत होतो, ते दुष्ट आत्मा, भविष्यवाणी करणारा दुष्ट आत्मा मुलगी बोलत होती त्याच्याद्वारा, आणि ते दुष्ट आत्मा पौलाने काढलाय. ते लोकांना खूप नुकसान झालं म्हणून पौलाच्या विरुद्ध आलाय. हालेलुया. येशू ख्रिस्ताला आपलं जीवन पूर्ण समर्पण केलं पाहिजे. सैतानाला आम्ही पूर्ण विरुद्ध केलं पाहिजे आहे. हालेलुया. कारण सैतान नाश करण्यासाठीच आहे. येशू ख्रिस्त जीवन दिलेलं आहे ऑलरेडी. तो चांगलंच आमच्या जीवनामध्ये करणार आहे. येशू ख्रिस्त कधी वाईट करणार नाही आहे. तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून आपले जीवन त्याला समर्पण करू शकतो. हर एक क्षेत्रामध्ये, हर एक गोष्टीमध्ये आम्हाला बिनधास्त आम्ही येशू ख्रिस्ताला समर्पण करू शकतो. येशू ख्रिस्ताला आमच्या घरामध्ये पूर्ण अधिकार आम्ही देऊ शकतो. कोण दरवाजामध्ये येशू ख्रिस्ताला ठेवलाय, कोणी हॉलमध्ये ठेवलाय, कोणी बेडरूम मध्ये ठेवलाय, कोणी किचन मध्ये ठेवलाय. मी सांगत आहे, आज पूर्ण येशू ख्रिस्ताला तुम्ही समर्पण करा. तुमचे जीवन पूर्ण, तुमचे घर पूर्ण येशू ख्रिस्ताला समर्पण करा. तुमच्या जीवनामध्ये पूर्ण राज्य करून दे येशू ख्रिस्त. ते तुम्हाला उंच करणार आहे, तुम्हाला प्रकाशित करणार आहे. आज आहे तसंच तुमचे जीवन असणार नाही आहे, नक्की बदलणार आहे. हालेलुया. 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 आता बायबल मध्ये अनुसार बघितलं तर
देवाचा आत्मा आहे, देवाच्या गोष्टी ओळखणार आहे. जगाचा आत्मा आहे, ते जगी गोष्टी त्याला माहिती आहे. हालेलुया. आता जगाचा आत्मा आमच्यामध्ये असलं तर जगाच्या मार्गात आम्ही जाणार आहे. हालेलुया. आता आम्ही सर्वांनी हे देवाच्या वचनामध्ये तुम्ही सहमत असलं तर जगिक आत्माला आपल्या जीवनातून आम्ही नाकारलं पाहिजे आहे. हालेलुया. मी बोलतो तसं म्हणा, जगिक आत्मा माझे जीवन सोडून येशूच्या नावाने निघून जा. माझ्या पापांसाठी येशू ख्रिस्ताने दंडनी भरलेला आहे. माझ्या जीवनामध्ये तुला काही संबंध नाही. येशूच्या नावाने जगिक आत्मा माझे जीवन सोड आणि निघून जा. तुम्ही उभं राहिलं तर बरं आहे. आणि दुसरा रागाचा आत्मा सर्वांनी म्हणा, रागाचा आत्मा माझे जीवन सोडून येशूच्या नावाने निघून जा. माझ्या जीवनामध्ये तुला काही संबंध नाही. रागाचा आत्मा येशूच्या नावाने मला सोड, निघून जा. तिसरा भांडण करणारा आत्मा येशूच्या नावाने मला सोड, निघून जा. भांडणाचा आत्मा येशूच्या नावाने मला सोड, निघून जा. गर्विष्ठपणाचा आत्मा हे सगळं सैतानाचे हत्यार आहे. हे आमच्या जीवनामध्ये असलं तर ते आम्हाला नाश करणार आहे. सैतान आम्हाला नाश करण्यासाठीच आहे. गर्विष्ठपणाचा आत्मा मला सोड, येशूच्या नावाने निघून जा. गर्विष्ठपणाचा आत्मा मला सोड, येशूच्या नावाने निघून जा. व्यसनाचा आत्मा म्हणजे तंबाखू, गुटखा, दारू, ब्राऊन शुगर, गांजा, जे काय व्यसनाच्या गुलामामध्ये आहे. हालेलुया. व्यसनाचा आत्मा येशूच्या नावाने मला सोड आणि निघून जा. व्यसनाचा आत्मा येशूच्या नावाने मला सोड आणि निघून जा. व्यभिचाराचा आत्मा येशूच्या नावाने मला सोड आणि निघून जा. व्यभिचाराचा आत्मा येशूच्या नावाने मला सोड, निघून जा. असलीच पिक्चर बघायच्या, असलीच विचार मनात येत राहणार आहे. गाण्याने तेच विचार येत राहणार आहे आणि ते पिक्चर बघायचे आणि ते आहे ते सगळं आम्ही नाकारूया. असलीच पिक्चर बघायचा आत्मा ते विचार आणणारा आत्मा मला सोडून येशूच्या नावाने निघून जा. असलीच पिक्चर बघायचा आत्मा दुष्ट विचार आणणारा आत्मा येशूच्या नावाने मला सोड, निघून जा. शिवेगाळी देणारा आत्मा मला सोड, येशूच्या नावाने निघून जा. शिवेगाळी देणारा आत्मा मला सोड, येशूच्या नावाने निघून जा. एक मन तोडणारा आत्मा मला सोड, येशूच्या नावाने निघून जा. एक मन तोडणारा आत्मा मला सोड, येशूच्या नावाने निघून जा. आकाश मंडळाच्या दूर आत्मा आमच्या मध्ये असलं तर आम्ही देवाच्या आदित्यामध्ये राहणार नाही आहे. हालेलुया. आज्ञा मोडणारा आकाश मंडळाच्या दूर आत्म्याला येशूच्या नावाने
मी दूर करत आहे. मी दूर करत आहे. आज्ञा मोडणारा आज्ञा मोडणारा आकाश मंडळाच्या आकाशमंडळाच्या दुरात्म्याला दुरात्म्याला येशूच्या नावाने येशूच्या नावाने माझ्या जीवनातून माझ्या जीवनात मी बाहेर काढत मी आहे. बाहेर काढत आहे. आणि भीतीची आत्मा भीतीचा आत्मा मला छोड. मला सोड. येशूच्या नावाने येशूच्या नावाने निघून जा. निघून जा. भीतीचा आत्मा आत्मा येशूच्या नावाने येशूच्या नावाने मला छोड. मला सोड. निघून जा. निघून जा. अविश्वासाचा आत्मा अविश्वासाचा आत्मा येशूच्या नावाने येशूच्या नावाने मला छोड. मला सोड. आणि निघून जा. आणि निघून जा. आणि संशय घेणारा आत्मा संशय घेणारा आत्मा येशूच्या नावाने येशूच्या नावाने मला छोड. मला सोड. आणि निघून जा. आणि निघून जा. संशय घेणारा आत्मा संशय घेणारा आत्मा येशूच्या नावाने येशूच्या नावाने मला छोड. मला सोड. निघून जा. आणि निघून जा. आणि जात धर्म बघायचा आत्मा जात धर्म बघायचा आत्मा जात धर्म बघायचा आत्मा येशूच्या नावाने येशूच्या नावाने मला छोड. मला सोड. आणि निघून जा. आणि निघून जा. येशूच्या नावाने येशूच्या नावाने जात धर्म बघायचा आत्मा जात धर्म बघायचा आत्मा मला छोड. मला सोड. आणि निघून जा. निघून जा. एवढ्या बरोबर.